नमस्कार मैत्रिणींनो, आज पोरांना संध्याकाळी भूक लागली असताना मी 5 मिनिटात एक थोडंसं सँडविच केले होते। त्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। त्यासाठी खूप काही साहित्य नाही, घरी असणाऱ्या साहित्यामध्ये मी केले होते। 4-5 ब्रेडचे स्लाइस, डाळीचं पीठ, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर इतकंच त्याच्या साहित्यामध्ये केलं असतं। त्या डाळीच्या पिठामध्ये मी पहिल्यांदा 1 चमचाभर मीठ घालत आहे आणि एक अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे। कांदा लसूण मसाला जरी घातला तरी चालेल, त्यामध्ये जरासा ओवा जरी घातला तरी चालेल, पण मी गडबडीत फक्त केलेलं आहे हे। आणि थोडे पाणी घालून हे बॅटर अगदी पातळ करायचं नाही आहे आणि अगदी घट्ट पण नाही, जरा असं इडलीच्या ह्याच्यासारखं नाही, डोश्याच्या ह्याच्यासारखं करायचं आहे। डोश्याचं पीठ आपण बॅटर कसं करतो त्या पद्धतीप्रमाणे करायचं आहे। आणि यातील सगळे गुठळ्या फुटल्या पाहिजेत, त्यामुळे विक्सनं चांगलं फेटून घ्यायचं आहे। बघत असाल मी छान फेटून घेतलं आणि एवढ्या ह्याचं मी पातळ असं ठेवलेलं आहे। हे अजून सुद्धा जरासा पातळ चाललं असतं, पण मी तेवढंच ठेवलेलं आहे। मी एका ताटात ते बॅटर घातलं आणि इथं तव्याला तेल लावलेलं आहे। त्या बॅटरमध्ये आपला ब्रेड पूर्ण डीप करायचा आहे। हा बघत असाल मी कुट्टीप्रमाणे कसं करत आहे म्हणून। ते डायरेक्ट तव्यावर ठेवायचं आहे आणि एक दुसरा ब्रेड घेऊन परत एकदा आपण हे डीप करूया। सगळीकडे ते डाळीचं पिठाचं बॅटर सगळ्या ब्रेडला पूर्ण लागलं पाहिजे। आता आपण हे पण तव्यावर घालूया। आता हे तव्यावर चांगली एक बाजू छान भाजत असेल, ती छान भाजून झाली की आपण लगेच आता ही दुसरी बाजू पण परतायची असते। त्याच्या आधी मी तेल थोडंसं घालून घेते। छान 1-2 मिनटं ती बाजू गरम होऊ दे। माझ्याकडे साहित्य थोडेसे होते, त्यामुळे गडबडीत मी तिन्ही सांजेला पोरांना खायला केलेलं होतं। आता बघा मी ही बाजू पलटत आहे। आता माझ्याकडे टोमॅटो सॉस आहे ते लावत आहे। तुम्ही इथं पिझ्झा सॉस किंवा तंदुरी सॉस असल्याला लावला तरी चालेल। पोरांना लाईट पाहिजे होतं म्हणून मी जास्त काही केलेलं नाही, थोडंसं फक्त टोमॅटोचं सॉस घालून त्यावरती बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालायचा। कोणाकडे चीज असेल तर चीज ग्रेट करून घातलं तर चालेल, ढबू मिरची असेल तर ते घातली तरी चालेल। आपल्याला याच्यामध्ये व्हेरिएशन खूप करता येतील। आता हा दुसरा भाजलेला ब्रेड आपण त्याच्यावर घालताय। बघा दोन्ही बाजून किती छान ब्रेड भाजले गेले। बघा किती छान डाळीचं पीठ, सोडा वगैरे आपण काहीही वापरत नाही। मी अशा प्रकारे 2 करून घेतलेले आहेत। ब्रेड सँडविचच म्हणता येईल याच्यामध्ये। त्याच्यामध्ये चीजचे स्लाइस जर ठेवला तर छान ते कटिंग करून खाताना अगदी चीजी स्लाइस ब्रेड सँडविच सारखे तुम्हाला लागेल। हे बघा किती छान तांबूस कलर आलेला आहे त्याला। आता आपण हे चिरूया। माझ्याकडे पिझ्झा कटर आहे, त्या पिझ्झा कटरनं गरम असताना चिरूया। त्याच्यामध्ये ग्रीन चटणी असेल तर ग्रीन चटणी लावला तरी चालेल। हे गडबडीच्या वेळेला झटकीपट असा होणारा पदार्थ आहे आणि पोटभर होतोय। याच्यामध्ये आपण सगळे व्हेजिटेबल्स घातले की पोरांच्या पोटात व्हेजिटेबल्ससुद्धा जातील। फक्त ब्रेड घरी असायला गरजेचं आहे। हे बघा आता मी चिरली आहे, तुम्हाला दाखवत आहे। आत किती छान गरम आहे, भाजताय माझा। बघा आत किती कांदा टोमॅटोचं छान किती हे वाटतंय। हे बघा हे पण बघा, त्याच्यामध्ये चीज जर असला तर छान। फक्त काय हे माझी मुलगी पण हे करताय, म्हणजे लहान मुलंसुद्धा हा पदार्थ करू शकतील। बघत असाल तुम्ही। हे बघा किती छान कलर झालेला आहे, मस्त। माझ्या मुलीने कलर किती रंगीबेरंगी दिसत आहे। आवडल्यास करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि नक्की हा पदार्थ एकदा करून मुलांना खाऊ घाला। धन्यवाद।